क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? माझ्यासारखेच तुम्ही सुद्धा आनंदी असणार. त्याचं कारण आजच्या दिवसाची सुरुवात छान झालेली आहे. एकीकडे भारतीय संघाने अपयशाची मालिका खंडित केलेली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये दणकट विजय मिळवलेला आहे आणि नंतर आपण सगळेजण आता वर्ल्ड कप फुटबॉलच्या सेमीफायनलचा आनंद घेणार आहोत. त्यामुळे हे बघा फॅन्स माझ्या मागे येऊन बोलत आहेत. त्यामुळे मजा ही आहे की भारतीय संघाने अपयशाची मालिका एजबॅस्टनला खंडित केलेली आहे. त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. एजबॅस्टन मैदानावरती येताना बऱ्याचशा शंका कुशंका मनात येत होत्या की भारतीय संघ ज्यांनी गेल्या काही सामन्यामध्ये सपाटून मार खाल्ला आहे, एक दिवसीय सामन्यामध्ये कसा बदल करणार. आणि त्याच उत्साहानं मैदानावरती आल्यानंतर डोळ्यासमोर एक एक गोष्टी घडायला लागल्या. पहिली गोष्ट म्हणजे जोस बटलरचा सत्कार केला गेला. 200वा एकदिवसीय सामना हा पठ्ठ्या खेळत होता. अत्यंत सभ्य आणि दर्जेदार खेळाडू. दुसरी गोष्ट म्हणजे जोश टंगला मानाची कॅप देण्यात आली इंग्लंडची, कारण तोही पहिला एक दिवसीय सामना खेळत होता. भारतीय संघामध्ये गुरनूर ब्रारचं कौतुक केलं जात होतं, कारण मोठ्या संघामध्ये तो पहिला सामना खेळणार होता. या सगळ्या गोष्टी होत असताना टॉस झाला आणि ब्रुकनी आश्चर्य म्हणजे सामन्यामध्ये पहिली बॅटिंग करायचा निर्णय घेतला नाणेफेक जिंकल्यानंतर. मी आश्चर्य एवढ्याकरता म्हणतोय की हवामानाचा अंदाज घेता धावांचा पाठलाग करणं सोपं जाणार होतं. विकेटमधला जो फ्रेशनेस आहे त्याचा फायदा बॉलरला देणं अपेक्षित होतं आणि त्या गोष्टी न करता त्यांनी अगदी कॉन्फिडंटली पहिली बॅटिंग घेतली, ज्याच्या मागे एक कारण होतं. गेल्या 2 सामन्यामध्ये इंग्लंडच्या बॅट्समननी पहिली बॅटिंग करताना धमाकेदार फटकेबाजी केली होती. भारतीय संघाला सळो की पळो करून सोडलं होतं. तोच कॉन्फिडन्स घेऊन मला वाटतं ब्रुक उतरलेला होता आणि त्याचा हा निर्णय चुकला. सुरुवातीपासनं बुमरा आणि प्रसिद्ध कृष्णाने अत्यंत अचूक मारा केला. एकीकडे जेकब बेथेलला धाडकन सलामीला पाठवण्यात आलं होतं, तो चांगलाच अडखळत होता. दुसरीकडे बेन डकेट चकत होता आणि बाउंड्री मारत होता, चकत होता आणि बाउंड्री मारत होता. त्यांनी अजून एक टॅक्टिकल गोष्ट केली, ते म्हणजे गुरनूर ब्रार जो पहिलाच मोठा सामना खेळत होता त्याच्यावरती अत्यंत विचारपूर्वक हल्ला चढवला. 2 सिक्सर त्याला मारल्या. त्यावेळेला शुभमन गिलचं मला कौतुक वाटलं. एंड बदलून त्यांनी गुरनूर ब्रारला आणलं की एकीकडे त्याचा पंजाबचा सहकारी चांगला होतकरू खेळाडू, त्याचा कॉन्फिडन्स डाऊन व्हायला नाही पाहिजे. काही फटके त्याला पडले, 2 ओव्हरीत 26 धावा त्याला चोपल्या गेल्या होत्या, तरी त्याच्या कॉन्फिडन्सला धक्का लागू नये म्हणून त्याला दुसऱ्या बाजूने आणलं. तोच निर्णय बरोबर ठरला, कारण ब्रारनी एका ओव्हरमध्ये दोन्ही सलामीच्या बॅट्समनला आऊट काढलं. आणि त्यानंतर गोष्ट अशी घडली की जो बुमरा होता, बुमरा पण परत बॉलिंगला आणण्यात आलं. तीसुद्धा मला वाटतं कप्तानाची योग्य खेळी होती, कारण त्यांनी हॅरी ब्रुकला लगेच आऊट काढलं. बघता बघता इंग्लंडच्या संघाला धक्के लागायला लागले, कारण जोस बटलर जो 200वा सामना खेळत होता त्यांनीसुद्धा मोठा फटका मारायची घाई केली आणि गिल आणि ब्रारची धडक होताना वाचली आणि ब्रारनी कसा तरी तो झेल पकडला. 4 बादवरती गोष्ट थांबली नाही. नंतरसुद्धा धक्के त्यांना लागत गेले. एक काळ तर असा होता की 7 फलंदाज इंग्लंडचे बाद झालेले होते. 110चा सुद्धा स्कोअर नव्हता. भारतीय संघाने चांगलीच मुसंडी मारली होती. अशा वेळेला मला वाटतं शिवम दुबेनी जर का जो रूटचा 7 धावांवरती कॅच पकडला असता तर खूप गोष्टी वेगळ्या झाल्या असत्या, कारण ते जे जीवदान लाभलं त्याचा फायदा घेत अप्रतिम बॅटिंग जो रूटनी केली, ज्याला डॉसननी सुरेख साथ दिली. या दोघांनी 121 धावांची भागीदारी केली, ज्याच्यामुळे भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येचा नाही पण चांगल्या धावसंख्येचा पाठलाग करणं हे भाग पाडणार होतं. बघायला गेलं तर भारतीय गोलंदाजांनी समोरच्या टीमला ऑल आऊट केलं, कारण प्रसिद्ध कृष्णाने 2 विकेट काढल्या, ब्रारनी 2 विकेट काढल्या, ती बुमराला विकेट मिळाली आणि 4 विकेट अक्षर पटेलनी घेतल्या. तरी 258 धावांचा टप्पा हा इंग्लंडला केवळ त्या मधल्या भागीदारीने करता आला. आणि त्यावेळेला वाटत होतं
हवामान बघून विकेटवरती परत रोलिंग झालं, कडक ऊन पडलेलं होतं, महेंद्रसिंग धोनी मॅच बघायला आलेला होता. वाटलं होतं या धावसंख्येचा पाठलाग करणं भारतीय संघाला कठीण जाणार नाही, कारण ही खेळपट्टी चांगली आहे आणि भारतीय संघाकडे दर्जेदार फलंदाजीबरोबर चांगला अनुभवसुद्धा आहे. सलामी रोहित शर्मा आणि शुभमन गिलनी चांगली दिली होती. रोहित थोडा थांबून खेळत होता, परंतु ज्या वेळेला पहिला बॉलिंग चेंज झाला, सॅम करनला आणण्यात आलं, त्यावेळेला रोहितनी अनावश्यक घाई केली. मोठा फटका मारायला तो गेला आणि आऊट झाला. विराट कोहली लगेच आऊट झाला. ज्या रोकोसाठी रोहित शर्मा विराट कोहली रोकोसाठी एवढी मोठी भारतीय पाठीराख्यांची संख्या मैदानावरती आली होती, त्यांची थोडीशी निराशा झाली, कारण दोघंही लवकर आऊट झाले. आणि इतकंच नाही तर त्याच्यानंतर शुभमन गिलला बॅटिंग करताना बघायला लोक जे थांबले त्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं, कारण गिलनी अप्रतिम बॅटिंग केली. एकही फटका असा नाही जो त्याला मारताना अडचण येत होती. कधी हुक मारत होता, कधी पुल, कधी ड्राईव्ह, कधी इनसाईड आऊट, डोक्यावरनं फटका. स्पिनर असू देत, फास्ट बॉलर असू देत, सगळ्यांना तो सहज सुंदर बॅटिंग करत होता. श्रेयस अय्यरनी गरज असताना बरोबर त्याला छान साथ दिली, घाई गडबड केली नाही. ही भागीदारी मस्त रंगात आलेली असताना शुभमन गिल 80 धावांवर खेळत असताना त्याच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली. त्यांनी मध्ये एकदा ट्रीटमेंटसुद्धा घेतली, परंतु त्याचा उपयोग जास्त झाला नाही आणि 80 धावांवरती त्याला खेळ सोडून आत परतण्याची वेळ आली. त्यावेळेला पोटात थोडासा गोळा आलेला होता की आता काय होणार. आणि त्यावेळेला संघ व्यवस्थापनाने KL राहुलच्या अगोदर वॉशिंग्टन सुंदरला बॅटिंगला पाठवलेलं होतं, जी गोष्ट मला जास्त पटली नाही. मान्य आहे की आता दिसताना धावफलकामध्ये वॉशिंग्टन सुंदरचंच महत्त्व जास्त वाटणार, परंतु मला असं वाटतं की श्रेयस अय्यरचं धावचित होणं, जो तो चुकीच्या पद्धतीने पळाला आणि त्यावेळेला वॉशिंग्टन सुंदर आत येणं, या दोन्ही गोष्टी खटकणाऱ्या होत्या. ज्या वेळेला संघाला गरज होती, कारण KL राहुलही लवकर आऊट झाला, भारतीय संघावरती दडपण आलेलं होतं, त्यावेळेला दोन डावऱ्यांची म्हणजे अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदरची जोडी मैदानात जमली. दोघांनी तब्येतीत बॅटिंग केली. अपेक्षित धावगती 5च्या पुढं जायची वेळ आली तेव्हा अक्षर पटेलनी कडक फटकेबाजी केली. 2 ओव्हरीमध्ये 20-25 धावा जमा केल्या, धावगती कंट्रोलमध्ये आणली. आणि त्यावेळेला जे कौतुक मी शुभमन गिलचं कॅप्टन म्हणून केलं, तीच टीका मला हॅरी ब्रूकवर करावीशी वाटते, कारण त्यांनी मोठी चूक जोफ्रा आर्चरच्या ओव्हर लवकर संपवण्यात केली. त्यांनी मोठी चूक सॅम करन आणि जोश टंगच्या ओव्हर लवकर संपवण्यात केली. आदिल रशीदची डाळ आज शिजलीच नाही. विल जॅक्सला भारतीय संघ फलंदाज बदले नाहीत आणि त्यामुळे अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरच्या भागीदारीने भारतीय संघ योग्य विजयाच्या प्रवासाला निघून गेला. मी म्हणेन अक्षर पटेलचं कौतुक करायलाच पाहिजे. बॉलिंग करत असताना 4 विकेट, बॅटिंग करत असताना अर्धशतकी खेळी, याच्यापेक्षा अष्टपैलू खेळ काय म्हणता येईल. त्यामुळे वेल प्लेड अक्षर पटेल, वेल प्लेड टीम इंडिया. आणि परत एकदा म्हणावंसं वाटतं, अपयशाची मालिका खंडित झालेली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल हे संघात आल्याने एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य या संघात आलेलं आहे आणि त्याचा फायदा घेऊन पहिल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने इंग्लंड संघाला पराभूत केलेलं आहे. त्यामुळे 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये विजयी आघाडी भारतीय संघाने घेतलेली आहे आणि आता कार्डिफचा प्रवास चालू होणार आहे. एकाच दिवसाच्या विश्रांतीनंतर दुसरा वनडे सामना होणार आहे. त्याचं वार्तांकन करायला लगेच मी बर्मिंगहॅमहून कार्डिफला जाणार आहे, पण त्याच्या अगोदर या सामन्याचा आनंद मैदानावरती घेतला, तसाच वर्ल्ड कप फुटबॉलच्या सेमीफायनलचा आनंद TV वरती मी घेणार आहे. तुम्ही पण तसंच करणार नात ना. या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. ढोल वाजतायत, ताशे वाजतायत, बिगुल वाजतायत, भारतीय संघाचे पाठीराखे विजयाचा आनंद जाहीर करतायत. तुम्ही हा विजय कसा बघताय मला नक्की कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. आता मी प्रेस कॉन्फरन्स अटेंड करतो. बाय.